तर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कावरील प्रचारासाठी 4 पक्षांकडून अर्ज देण्यात आलेत। काल ठाकरेंची शिवसेना मनसेकडून सांगता करण्यात आली। सभेसाठी अर्ज भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचाही आता अर्ज आहे। संयुक्त सभेसाठी भाजप शिवसेनेनं हा अर्ज केल्याची माहिती आहे। 11, 12 किंवा 13 तारखेला एक दिवस सभेसाठी हा अर्ज करण्यात आलाय। मनसेकडून 11 तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 12 जानेवारीसाठी हा अर्ज करण्यात आलेला आहे। तर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कावरील प्रचारासाठी 4 पक्षांकडून अर्ज देण्यात आलेले आहेत। कालच ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेकडून सांगता सभेसाठी हा अर्ज देण्यात आलाय। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचाही आता अर्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे संयुक्त सभेसाठी भाजप आणि शिवसेनेनं अर्ज केल्याची माहिती आहे। त्यामुळे आता कोणाचे अर्ज स्वीकारले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर निवडणुकांच्या प्रचाराला देखील आता एकूणच वेग आल्याचं चित्र आहे, कारण शिवाजी पार्कावरील प्रचारासाठी 4 पक्षांकडून अर्ज देण्यात आलेले आहेत। कोणाचा अर्ज आता स्वीकारला जाणार, कोणाचा अर्ज फेटाळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा, निश्चितच मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे खरं तर ऐतिहासिक मैदान आहे। या मैदानावरती अनेक प्रचार सभा या झालेल्या आहेत आणि खरं तर निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभा सुद्धा झालेल्या आहेत। म्हणजे मागे जे छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहे, खरं तर या मैदानासाठी 4 पक्षांकडून अर्ज करण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचं मतदान प्रक्रिया ही 15 जानेवारीला आहे। 14 जानेवारीला प्रचाराच्या तोफा थंडवणार। यापूर्वी सांगता सभा घेण्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क मैदानासाठी 11 जानेवारीसाठी मनसेकडून अर्ज करण्यात आलेला आहे, तर 12 जानेवारीला ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आलेला आहे। दोघांपैकी कोणालाही परवानगी मिळाल्यास या ठिकाणी संयुक्त सभा ही ठाकरे बंधूंची होणार आहे, तर भाजप आणि शिंदे सेनेकडून सुद्धा या पार्कावरती सांगता सभेसाठी अर्ज करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्की परवानगी कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नियमानुसार जो पहिला अर्ज करतो त्याला परवानगी ही नक्की पहिली मिळत असते, अशा प्रकारची परंपरा आहे, अशा प्रकारचा नियम आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेकडे या संदर्भात परवानगी देण्याचे अधिकार आहेत। काही अधिकार हे नगर विभाग खात्याकडे सुद्धा आहे, नगर विकास विभाग खात्याकडे सुद्धा आहे। त्यामुळे परवानगी नक्की कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या पार्काच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कोणाची प्रचार सभा होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।